देवाने अशी काही दिव्य लीला रचली. एकदम आभाळ आलं, भरपूर पावसाची आशंका निर्माण झाली, धो धो पाऊस पडायलाही लागला, विजा चमकायला लागल्या. आणि अशा अवस्थेमध्ये भगवंतानी काय केलं, एका ब्राह्मणाचं सोंग घेतलं, एका गरीब ब्राह्मणाचं सोंग घेतलं. त्या गरीब ब्राह्मणाचं सोंग घेऊन रडत 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 भगवान अर्जुनाच्या महालात आले. अर्जुनाच्या दारासमोर उभे राहिले. सेवकाला सांगितलं, आज जाऊन सांग एक ब्राह्मण आलाय, त्याला काही दान मागायचंय, अर्जुन महाराजाला सांग म्हणे. अर्जुनाच्याकडे तो सेवक गेला. सेवकाने सांगितलं म्हणे दारात एक ब्राह्मण आलाय. अरे ब्राह्मण दारात का उभा आहे, घरात त्याला घेऊन येणं. त्यानं सांगितलं सेवकानं ब्राह्मणाला मी विनंती केली म्हणे घरात येऊन बसा म्हणून, पण ब्राह्मण घरात येऊन बसायला तयार नाही. काहीतरी तशीच परिस्थिती आहे म्हणतो, मला आज घरात येता येणार नाही म्हणतो, काहीतरी अडचण सांगतो, रडतोय. तुम्ही चला म्हणे महाराज. अर्जुन लगेच बाहेर आला. बाहेर आल्याबरोबर अर्जुनानं त्या ब्राह्मणाला नमस्कार करण्याकरता जवळ जायला लागल्याबरोबर अर्जुनाला त्याने थांबवलं, सांगितलं नाही म्हणे राजे, आज नमस्कार करायचा नाही, मला तुमचा नमस्कार आज घेता येत नाही, कारण मला आशौच आलेला आहे, माझ्या घरी मरण झालेलं आहे. कोण मेलं, माझा एकुलता एक मुलगा मेला म्हणे. आता कोणता मुलगा देवाने मारला कोणाला माहिती, पण भगवान म्हणायला लागले माझा एकुलता एक मुलगा आज मरण पावला, आणि त्या माझ्या मेलेल्या मुलानं मरता मरता माझ्याजवळ अशी अपेक्षा व्यक्त केली की माझा देह चंदनाच्या चितेत जाळला जावा. आता चंदनाच्या चितेत पोराचा देह जाळायचा. मी तर असं गरीब ब्राह्मण म्हणला, माझ्या घरी देवाला उगाळून लावायला चंदनाचं खोड नाही, चितेकरता कुठला चंदन आणू, माझ्या मुलाची इच्छा अपुरी राहण्याची आशंका निर्माण झाली. मग विचार केला आपण अर्जुन महाराजाकडे जावं, अर्जुन महाराज आपल्याकरता काहीतरी व्यवस्था करतील, म्हणून आपल्याकडे आलो. आपल्याला विनंती आहे म्हणे अर्जुन महाराज काही करा, माझ्या मुलाकरता चंदनाची व्यवस्था करून द्या. पाऊस पडायला लागलाय, कुठून रानातून चंदन इतक्या लवकर आणणं वगैरे शक्य होणार नाही, त्याकरता काहीतरी चंदनाची व्यवस्था करा. अर्जुनानं सांगितलं काही काळजी करू नका भूदेव, थोडा वेळ तुम्ही इथे थांबा, मी माझ्या एका सेवकाला पाठवतो आणि चंदनाची व्यवस्था तुमच्याकरता करून देतो म्हणे. चंदनाची व्यवस्था करायची तर काय, अर्जुनाने लगेच आपल्या एका सेवकाला पाचारण केलं. त्याला सांगितलं म्हणे जा गावामध्ये पहा, आपल्या गावात जिथं जिथं काही लाकडाच्या वखारी असतील त्या वखारीवर जाऊन विचारा चंदन आहे का, चंदन आहे का विचारा. सगळीकडे चंदनाची विचारपूस करा, तो चंदन मिळवा. पर्याप्त प्रमाणामध्ये एका ठिकाणी नाही मिळाला तर 2-3 ठिकाणाहून जमा करा, पण या ब्राह्मणाच्या पोराचा अंतिम संस्कार चंदनाच्या चितेत होऊ शकेल अशी व्यवस्था हा मागायला आलाय ना, त्याला तशा पद्धतीची व्यवस्था द्यायचं आपलं काम आहे, तुम्ही द्या म्हणे हे सगळं. अर्जुनाचे सेवक म्हणायला लागले ठीक आहे महाराज. अर्जुनाची आज्ञा घेऊन हे निघाले. अनेक ठिकाणी फिरले, लाकडाच्या सगळ्या वखारीत फिरून आले, कुठेही चंदन उपलब्ध नाही. अशी स्थिती झाल्याच्या नंतर ते अर्जुनाचे सेवक परत आले आणि अर्जुनाला सांगितले म्हणे महाराज असं असं झालं, आम्ही गावात जाऊन आलो, जिथं जिथं लाकडं मिळतात त्या ठिकाणी त्या वखारीवर जाऊन आलो, कुठेही चंदन उपलब्ध नाही, पर्याप्त मात्रेत तर चंदन त्याला मिळणं शक्यच नाही, अशी अवस्था आहे, म्हणून आम्ही परत आलो. अर्जुनाने सांगितलं, त्या ब्राह्मणाला जाऊन सांगितलं म्हणे महाराज काय करावं म्हणे, मी चंदनाची व्यवस्था करण्याचा प्रयत्न केला आपल्याकरता, म्हणून मी माझ्या सेवकांना गावभर फिरवलं, कुठेही चंदन उपलब्ध नाही असा माझ्या सेवकांनी निरोप आणलेला आहे, तेव्हा मला आता शांत राहावं लागतं म्हणे, नाईलाज आहे माझा, आपण काहीतरी व्यवस्था बघा. अर्जुनाच्याकडून असं म्हणणं ऐकल्याच्या नंतर त्या ब्राह्मणाने विचार केला ठीक आहे, आपल्याला आता गेलं पाहिजे, दुसरीकडून कुठून तरी व्यवस्था केली पाहिजे. हा ब्राह्मण वस्तारच होता, हा ब्राह्मण होता, हा भगवान होता. परमात्म्याने काय करावं, अर्जुनाचा महाल सोडला, तो लगेच कर्णाचा महाल गाठला. कर्णाच्या राजवाड्याच्या समोर येऊन भगवान उभे राहिले, ब्राह्मण रूपातलेच परमात्मा तिथे उभे राहिले बरोबर त्याने सेवकाला सांगितलं आज कर्ण महाराज आहेत म्हणे. काय करतात, विश्रांती घेतात, त्यांना थोडंसं बोलायचं, त्यांना बाहेर यायला सांगता. तर सेवक म्हणलं भूदेव चला ना, आज चला ना, बैठकीत बसा ना, मी बोलावतो ना आमच्या मालकाला. त्यांनी सांगितलं मला येता येत नाही, अशौच आहे, असं आहे, माझा मुलगा मेला, त्याच्या अंत्यविधीचा विचार आहे, थोडंसं कर्ण महाराजाला बोलावं बरं बाहेर. कर्णाला बोलवायला तो सेवक गेला, कर्ण बाहेर आला. बाहेर आल्या कर्णाने विचारलं म्हणे महाराज काय झालं, माझा मुलगा मेला, काय झालं त्याशी, मग मुलगा मेला तर तुम्हाला काय मदत पाहिजे. काही नाही, त्या पोराची इच्छा होती, अंतिम इच्छा त्याने व्यक्त केली होती की त्याचा देह चंदनाच्या चितेत जाळला जावा. मग काय झालं, चंदन पाहिजे तुम्हाला, हो चंदन पाहिजे म्हणूनच मागायला आलो म्हणे. गावात कुठं व्यवस्था नाही, गावात कुठं लाकडाच्या वखारी जिथं असतील तिथं तुम्ही शोध घेतला का माझ्या सेवकांना घ्यायला सांगू. कर्णाला अर्जुनाचं नाव न सांगता त्या ब्राह्मणानं सांगितलं की गावात कुठेही एकाही वखारीवर एकही चंदनाचं काष्ठ उपलब्ध नाही, अशी स्थिती जाणूनच मी तुमच्याकडे आलेला आहे. तुम्ही जर चंदन देऊ शकत नसाल, गावातच चौकशी करून तुम्ही चंदन देणार असाल आणि त्या गावातल्या चौकशी अंती तुम्हाला चंदन मिळणार नाही हेच जर मला सांगावं लागणार असेल, मीच तुम्हाला सांगतो म्हणे गावात चंदन उपलब्ध नाही, तुम्हाला कळाले, आता निघून मला निघायला सांगत असाल तर मी निघतो. अर्जुन हे कर्णाने त्यांचं बोलणं त्या ब्राह्मणाचं ऐकलं आणि त्याला सांगितलं थोडं थांबा म्हणे बोलतो, गावात चंदन नाही याचा अर्थ हा कर्ण तुम्हाला चंदन देऊ शकत नाही असं समजू नका, मी तुमच्या चंदनाची व्यवस्था करतो. तर त्याने काय करावं, कर्णाने आपल्या सेवकाला सांगितलं अरे 1-2-4 कुऱ्हाडी घेऊन माणसं बोलवा बरं. ती माणसं आल्याबरोबर कर्णानं सांगितलं
माझ्या महालाचे सगळे खांब चंदनाचे आहेत, हे खांब तोडा, माझा महाल पडला तर चालेल, पण या माणसाला आपण हा मागायला आला ना, आपल्याला त्याच्याकडे चंदनाची व्यवस्था करून देणं आपलं काम आहे. तर महाल पाडला, त्याची लाकडं तोडली, तिला चंदन म्हणून दिले, त्या चंदनाच्या चितेकरता म्हणून त्याला ती उपलब्ध झाली, ती चंदनाची चिता रचली गेली. आणि मग भगवंतानी आपल्या पोराची ती प्रेत यात्रा जी काढली ना, त्या प्रेत यात्रेचा रस्ता अर्जुनाच्या महालावरून जात नसताना मुद्दाम तिकडून दिंडी काढली. असं करतात बघा काही दिंडी व्हायला. मुद्दाम तिकडून घातली ती दिंडी, अर्जुनाच्या महालावरून ती दिंडी निघाली. आणि मग ते राम नाम सत्य आहे जेव्हा चाललं प्रेत, तेव्हा अर्जुनाने आपल्या महालातून पाहिलं, अरे कोणीतरी गेलेलं दिसतं, कोण गेलंय म्हणून माडीतून खिडकीतून वाकून तो पाहायला लागला. आणि तो पाहतो आहे, तो पाहावा हीच अर्जुनाची भगवंताची इच्छा असल्यामुळं परमात्मा पुढे ते शिंक घेऊन जे चाललेले होते, अग्नी घेऊन चाललेले होते, त्याने अर्जुनाला पाहिलं. अर्जुनाला पाहिल्याबरोबर ते शिंक घेऊनच अर्जुनाला नमस्कार केला. अर्जुन म्हणाला, याला अरे आपण ज्याला चंदन दिलं नव्हतं, आपण मिळवून देऊ शकलो नाही, त्याला चंदन मिळालं का साध्या चिते त्याला देह जळावा लागला, विचारू म्हणे आपण त्याला, पण आत्ता बोलता येत नाही. याचं मुलाचं दहन झाल्याच्या नंतर हा परत आला की मग याला विचारू म्हणे आपण काय झालं म्हणून. अर्जुन वाट बघत बसला. हा गेला चंदनाच्या चितेमध्ये, आपल्या पोराला त्यानं जाळलं ब्राह्मण रूपातल्या त्या परमात्म्याने. आणि मग परत निघाले ते भगवान पुन्हा अर्जुनाच्या महालावरूनच निघाले. आणि अर्जुनाच्या महालावरून जाता जाता अर्जुन समोर झाला. म्हणलं, भूदेव थोडंसं थांबा ना. थांबले लगेच. विचारलं अर्जुनानं, भूदेव व्यवस्था झाली, चंदनाची व्यवस्था झाली म्हणे. कोणी केली? गावामध्ये कुठेही चंदन उपलब्ध नव्हता, तुम्हाला कोणी चंदन आणून दिलं? भगवंताने सांगितलं, कर्ण महाराजांनी माझ्याकरता चंदनाची व्यवस्था करून दिली. कर्णाने केली. कशी केली? त्याच्या घरात चंदन जमा होता, त्याने सांगितलं नाही म्हणे, त्याच्या महालाचे खांब त्यांनी मला तोडून दिलेले आहेत. चंदनाचे खांब होते, ते खांब तोडून माझ्या मुलाच्या इच्छापूर्ती करता म्हणून त्यांनी मला चंदन उपलब्ध करून देण्याचं काम केलं. हे ऐकल्याबरोबर अर्जुन म्हणतो, माझ्या महालाचे खांब सगळे चंदनाचेच आहेत म्हणले. आणि मग लगेच भगवंताने ते ब्राह्मण रूप टाकलं, मूळ रूपानं प्रगट झाले आणि म्हणाले, तुला खांब तोडायला कुठे नको म्हणलं होतं होय रे म्हणे. कर्ण त्याचे खांब तोडून देऊ शकतो आणि तू तुझे खांब तोडून देऊ शकत नाहीस. सांग बरं, कोणाला उदार म्हणू? कर्णाला म्हणू का तुला म्हणू? अर्जुनाने हात जोडले, सांगितलं, देवा कर्णासारखा उदार कोणी नाही. औदार्य देवनी कर्णा हाती कीर्ती दिगंती फिरविली. निळोबारायणी केलेल्या वर्णनानुसार जर पाहिलं तर देवाने काय केलं, आपल्या ठिकाणी असलेल्या मणभर औदार्यातलं कणभर औदार्य हे अर्जुनाला दिलं. तर अर्जुन एवढा उदार आहे. कणभराने एवढ्या अर्जुनाच्या ठिकाणी उदारता निर्माण होत जर असेल तर या औदार्याचा मन साठा ज्याच्याकडे आहे तो परमात्मा केवढा उदार असेल याचा विचार करावा. याचा अर्थ